अरे मैं जीतूंगा नहीं तो हारूंगा, पकड़ लूंगा तुझे दो पैरी के कैची में, तुझे रात भर नहीं छोड़ूंगा। समझ ले का फक्त तू योग तक कर, तू तशी तू योग कर, ती परिस्थिती मध्ये पोरगे न फाटून राहिले बाबा। त्याच तोंडाने चांगलं बोलतो, त्याच तोंडाने वाईट बोलतो, याले शरीर आहे बघ काय म्हणायचे शोध आहे का। पहिल्याचा जोश आणि आताच्या जोशमध्ये लई कमी असण्याचा फरक आहे म्हणून हे लालच मुलीवर लक्षात ठेव, तू हे भोवताल लालच लावला आणि परिस्थिती वेगळी आणलं तू आज। अरे तूने क्या किया क्या करा तूने डाला, अच्छी भली शायरी को तूने बेकार कर डाला, अच्छी भली शायरी को तूने बेकार कर डाला, अच्छी भली शायरी को तूने बेकार कर डाला। छोड़ दे जरा लालच नहीं तो धोखा खाएगा, हंसने वालों हजारों है कोई ना साथ आएगा, हंसने वालों हजारों है कोई ना साथ आएगा, हंसने वालों हजारों है कोई ना साथ आएगा। छोड़ दे जरा लालच नहीं तो धोखा खाएगा, हंसने वालों हजारों है कोई ना साथ आएगा, हंसने वालों हजारों है कोई ना साथ आएगा, हंसने वालों हजारों है कोई ना साथ आएगा। अरे रस्सी डल गई फिर बलरा गया, रस्सी डल गई फिर बलरा गया, रस्सी डल गई बलरा गया, रस्सी डल गई बलरा गया। उम्र नहीं क्या कर पाएगा, रस्सी जल गई साहब तेरी, अब सिर्फ बल रह गया है। उमर भी ढल गई, अब क्या कर पाएगा। आता का कशी एकदा तर माणूस मानला तर समोर नाही जात बरं, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, तुमचं तुम्हाला समजत असेल की शायरी माझी पहिलं होती कशी आणि आता मी करून कशी राहिलो, समजलं का। कवि मोरेश्वर अपनी कवन में, कवि मोरेश्वर अपनी कवन में, अरे लिखा वो फाजिल नहीं है, पता कर तेरा गाना बजाना तू बोलने के काबिल नहीं। मैंने देखा तुझे बदलता मुझे, बदलता मुझे, मैंने देखा तुझे बदलता मुझे, बदलता मुझे, गिरे गाड़ी से ना समझ पाएगा, गिरे गाड़ी से ना समझ पाएगा। तेरी ताकत को तेरी ताकत को आजमा गए, मैंने देखा तुम्हारा दिल नहीं है, बंद कर दे लगाना बजाना तू बोलने के काबिल नहीं है। तेरी ताकत को आजमा गए, मैंने देखा तुम्हारा दिल नहीं है, बंद कर दे लगाना बजाना तू बोलने के काबिल नहीं है। चला पंचमुखीची विनंती आहे माय बापू, तुमच्या समोर सामाजिक प्लॅटिंग घेऊन येतो, सुंदर प्लॅटिंग आहे आज। प्रत्येकाला वाटते की आपली आई, आपली जे पत्नी आहे ते पत्नी सुंदर विचाराने वागेल, सुंदर विचाराने लेकावर प्रेम करेल, सुंदर विचाराने ते नवऱ्यासोबत वागेल। पण एक पत्नी नवऱ्यासमोर कशी वागते
त्या मुलाबरोबर कशी वागते तुम्हाला या प्लॅटिंग मधून दिसून येणार आहे. ऐका मला बोल करून घ्या. शामरावजी परस कोल्हे आहे ना फरमाइये यांच्यावर माझ्या पाठीला 20 रुपये पाठीवर धन्यवाद. त्याच प्रकारे शाहीर चंदन कुंदन पलंगी मंडळ भरोसा यांचं सुद्धा 200 रुपये पारितोषिक मी आणि माझी पार्टी बरे धन्यवाद. सतत प्रणाम लाखोशा धन्यवाद. फार सुंदर पॅटिंग आहे. माय बापा कोणी जाऊ नका गोळी करून घ्या. आम्ही काही खूप मोठे शाहीर नाही पण तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आम्ही तुमच्या समोर सुंदर सुंदर पॅटिंग सादर करण्याचा प्रयत्न करतो. गोळी करून घ्या. काय सांगू भगवंता परमेश्वर काय सांगू. एकुलती एक मुलगी माझी लाडाची लेक लहान लहान नातवंड माझे पत्नी होती मरून गेली. पत्नी मरून गेली भगवंता. बिमारीचे दौरे हार्ट अटॅक बीपी शुगर भरपूर रोग. फटाफटाने मुलीचं लग्न केलं दादा. फटाफटाने लग्न केलं आणि त्या भगवंताला काय भावलं नाही भावलं माहित नाही दादा. त्या लहान लहान लेकराची माय उडून घेऊन गेला. आज माझ्या जवाई त्या लहान लहान लेकराला घेऊन राहतात पण कधी पत्नीचा विचार करत नाही. कधी माय बाबाचा विचार करत नाही. आपल्या लहान लहान लेकराने घेऊन राहते बाबा. जेव्हापासून पत्नी मरण पावली मुलीचं लग्न केलं मुलगी मरण पावली पण बिमारीच्या रोगास्त मी त्या जवायाकडे जाऊ शकलो नाही. नातवाले पाहू शकलो नाही. कशामुळं कारण बिमारीचा त्रास आहे. कदाचित गेल्या मुलीची आठवण पत्नीची आठवण आली कमी जास्त माझ्या तब्येतीला झालं तर माझ्या जवळ त्या लहान लहान नातवाच्या करता माझं खरं त्याला कोणी हात पार नाही विचारले पण माझ्या मन मानत नाही दादा. मन मानत नाही. माझे नातं केवढे झाले असतील. माझे जवाई कसे असतील. भगवंता मला शक्ती दे. आज मला माझ्या नातवंडाला माझ्या जवायला पाहू दे. आज हिम्मत केली दादा. जाऊन पाहतो. आपलं रोजचं काम आहे मंदिरात जाणं. मंदिरात जाऊन नामस्मरण चिंतन करतो आणि मी आपल्या जीवाच्या गावाला जातो आपल्याला भेटीसाठी. अरे हे तू का भंजन महारथी नंदन. हे तू का भंजन महारथी नंदन. सुनले अरे बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार. हे तुक भंजन मारुती नंदन. हे तुक भंजन मारुती नंदन. सुनो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार. पवन सुत बिनती वारंवार. मंदिरात आलो दर्शन घेतो मारुती रायाचं. परमेश्वरा काय माझ्या नशिबामध्ये असं भाग पाडलंय रे. आज आई वडिलांनी ठाट्या माटाने लग्न केलं. नवऱ्याच्या घरी सुखाने नांदायला गेली. नवऱ्याच्या घरचं सुख नाही बघितलं. काय करू. नवरा एक दारू पिणारा वेशनागिरी निघाला. समजता त्याचा प्राण गेला हो तरी माझी गोष्ट ऐकलं नाही. कदाचित त्या पोटी जरी एखादी पुत्र संतान राहिली असती तर त्यांच्या भरोशावर आली असती. परमेश्वरा आई वडिलांनी घेऊन आले. आई वडील सुद्धा मला सोडून गेले रे देवा. देवा काय माझ्या नशिबामध्ये असतो. काय माझ्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं रे की आज मी एकटी राहील म्हणून. असं वाटतंय देवा
परमेश्वरा रोज तुझ्या मंदिरात येते, बदल पूजन करते, पण कोणी आड येत नाही. परमेश्वरा असं वाटते की एखाद्या घरी जाऊन जीवन देऊन द्यावं. काय करू, काही करावं देवा, काही नाही, काही सुचत नाही रे. काय करू, काय माझा नशिबाचा फेड रे दादा, काय माझा नशिबाचा फेड, काय माझा नशिबाचा फेड, काय माझा नशिबाचा फेड, काय माझा नशिबाचा फेड, आई वडिलांनी घरी घेऊन आले, 2 महिन्यांनी आई वडील चालत झाला रे. परमेश्वरा काय करू रे. यश थिएटर बडोसा यांच्यातर्फे 101 करोड मिळाली. मेहरबानी पाठीवर धन्यवाद. दादा मंदिरात आलो आणि काय पाहून राहिलो, एक मुलगी रडून राहिली. आजच्या दिवस झाले या मुलीचा चेहरा माझा पडला, पण माझी हिंमत झाली नाही दादा. हे मुलीवर कोणता त्रास आहे सर, तिला कोणी दिसत नाही. पण दादा आज चला मी चांगल्याच कामाला चाललो आणि माझी जर मुलगी रडत राहिली असती तर माझ्या मुलीला बी कोणी नाही कोणी सारा दिला असता. आणि आज माझ्या मुलीसारखी मुलगी दिसून राहिली, रडून राहिली, दुखात आहे. आणि जर तिला मी विचारपूस केलं नाही तर माझं मन स्थायी करणार नाही दादा. विचारून काय तो काय सगळं असं या पोरीवर कोणी समतेने दिसत नाही. काय वाईट कृत्य घडलं असं या पोरीबरोबर, हे देवाकडे कोणतं साकडे घालत आहे, काय मागणी करत आहे, विचारून काय तो. आई अगं ये पोरी कशा करता आवाज दिला हो मला. बाबा मी पाहून राहिलो 8 दिवसापासून माझ्या रोज या मंदिरात येणं आहे. तू 8 दिवसापासून या मंदिरात येऊन राहिलीस, पण तू आपले सुख तू कोणाला सांगत नाही, स्वतः रडत राहते इथं. काय बेटा कोणती अडचण आहे मग तुला? काय सांगू बाबाजी तुम्हाला, काय सांगू. माझ्या नशिबाचा बाई रडू नको, मग सांग मी तुझ्या वडिलांसारखा आहे, तुझ्या बापासारखा असेल का? सांग बेटा रडू नको. आई वडिलांनी टाकामाटाने लग्न केलं ती, नवऱ्याच्या घरी नांदायला गेली. नवरा एक दारू पिणारा वेश्या धीर निघाला. समजता माझी एक गोष्ट पण ऐकणार नाही. आणि 2 वर्ष झाले माझा नवरा मरण पावला. या का गोष्टी ऐकून राहिलो बाबा. तिकडं जवान जवान पोरीचे नवरे बोलून आले, जवान का बोलवर देवा या परमेश्वरा. या पोरी गरीबाच्या पोरी जीवनला स्वस्त समजतात, त्याचा माहित नाही. लोक दारू पिऊन तुझा नवरा मरण पावला. असं वाटते मला एखाद्या जरी मोठी पुत्र राहिला असता त्याला सोबत तरी घेऊन राहिलं असतं. म्हणजे पोटी पुत्र कोणीच नाही, कुणी नाही. आई वडील नवरा मेला त्यावेळेस आई वडिलांनी आपल्याला मला माझ्या घरी आणलं. 2 महिन्याने माझे आई वडील सुद्धा मला सोडून गेले हो. अरे 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 आज असं वाटते कुणाचा असं कुणाचा पुरुष राहायचं असं वाटते.
जाऊ जीव हा विहिरीत जीव द्यायचा तो कसा आता जीवन हे अनमोल आहे. जीव कशासाठी देशील तू? जीव देऊन काय उपयोग कोण बेटा? काय करू मग? तू असं नको म्हणून, तुझ्या जीवनात कोणी नाही असं नको म्हणून. तुझा बाप नसेल तर मी असं बाप आहे. तुझी आई नसेल तर मला आईच्या दर्जा तुला मी कोणत्या गोष्टी कमी करणार बेटा, तुला निराधार नाही ठेवणार बेटा. तू माझ्या ऐक. आता माझी एक मुलगी त्या परमेश्वराने काहीतरी चाहलं सर, आज तुझ्या मुखार मुख पडलं आणि तुला विचारण्याची संधी मिळून दिली. आज माझं मन नाही मानलं. मला बेटा एकच मुलगी होती, पण त्या परमेश्वराला काय भासलं काय नाही तर माहित नाही. त्या लहान लहान लेकराची आई टाकून त्या देवाला घेऊन गेली. बेटा तू मनात असा विचार केला नाही का की एखादा सुंदर मुलगा भेटला त्याच्याबरोबर लग्न करीन म्हणून? नाही काकाजी, कदाचित का मी जर हा विचार केला आणि दुसऱ्याला लग्न करायला गेली, काय गॅरंटी की जर तो मुलगा सुट्टी निघेल म्हणून, तर त्या मुलाला व्यसन राहणार नाही म्हणून. बेटा जर मी तुझं चांगलं चाहलं, तुला मी बाप मानलं, तुझ्यासाठी जर मी चांगलं गोड पाहिलं तर माझ्या मतानं लग्न कशी करतो? बाबा तुम्ही म्हणता, तुम्ही मला आपली मुलगी समजता, पण मी तुमच्या मताचा लग्न करायला तयार झालीही, पण मला त्या एखाद्या कोणा मुलावर विश्वास राहिला नाही. कदाचित का मी लग्न केली नाही, ज्या मुलाने माझ्या नावावर काहीतरी भावाशेत लिहून दिलं तरच मी लग्न केलं. माझं तुझं म्हणणं आहे का काहीतरी लिहून देईन तर करायचं? बेटा माझ्याकडे कुणीच नाही त्या शेतीचा किंवा मालाचा वाली, माझी शेती तुझ्या नावावर करून देईल. कदाचित तो पोरगा नाही, पण मी तुझं भविष्य दुसऱ्या ठिकाणी नाही अगं माझ्या मुलीचं स्थान तुला मिळून देईल. बेटा तू चाल माझ्या बरोबर. आणि मी जवायच्या काळ जाणार होतो, तुझ्या विषय माझ्या जवायच्या समोर खेळतो. काय निर्णय ठीक आहे. चल भगवंता हे काय योग आणलास, काय तुला